मित्रांनो, आज आपण आहोत भीमाशंकर अभयारण्यामध्ये। आम्ही सकाळीच भीमाशंकरला 9 वाजता पोहोचलो। दर्शन वगैरे घेतलं। सकाळची वेळ असल्यामुळे अर्थातच गर्दी कमी होती। दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाकडे निघालो आहोत। तुम्हाला भीमाशंकर अभयारण्याचा त्यातून येणारा हा रस्ता मी तुम्हाला दाखवतो आहे। अतिशय सुंदर अशा पावसाळी वातावरणात आपण आनंद घेत आहात। भीमाशंकर अभयारण्यातून जाणाऱ्या ह्या वळण मार्गाचा आपण बघतो आहोत। एमटीडीसीचं पर्यटक निवास आहे आणि अतिशय सुंदर असं पर्यटक निवास आहे। म्हणजे वेळ जर झाला तर राहण्याची वगैरे व्यवस्था इथे चांगल्या प्रकारे होऊ शकते, परंतु काही व्हीआयपी जर आलेले असतील तर मात्र आपले गैरसोय होऊ शकते। म्हणून कुठेही आपल्याला जायचं असेल तर मुक्कामाच्या ठिकाणाची व्यवस्था असलेल्याच ठिकाणी आपण गेलं पाहिजेत। आपण बघतो आहोत अतिशय दाट घनदाट झाडांनी, अजस्त्र वेलींनी हे जंगल भरलेलं आहे। भीमाशंकर या जंगलामध्ये आपल्याला माहीतच असेल शेकरू नावाचा प्राणी आढळतो। शेकरू हा काही फार मोठा प्राणी नसतो। आपण खारुताई बघितली असेल। खारुताई पेक्षा थोडासा मोठा असा हा प्राणी आहे आणि सुंदर असा प्राणी आहे। आम्ही या जंगलामध्ये थोडंसं बघण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला शेकरू हा प्राणी आढळून आला नाही, कारण या प्राण्याची संख्या बरीच कमी झाली असं कळलं। परंतु शेकरू याला भीमाशंकरचं लेकरू असे म्हणतात, कारण शेकरू हा प्राणी केवळ आणि केवळ भीमाशंकर अभयारण्यातच आढळतो। आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आणि बऱ्याच पर्यटकांना येण्यासाठी हा रस्ता कसा आहे, कठीण आहे की कसा आहे हे नेमकं माहिती नसतं आणि म्हणून आपल्याला माहिती व्हावं पा ही एक बस जाते, आपल्या समोर दिसते। भीमाशंकर राजगुरुनगर ते भीमाशंकर, पुणे जिल्ह्यातलं राजगुरुनगर ते भीमाशंकर अशी बस आहे। बस उपलब्ध आहेत। आपल्याला बसने यायचं असेल तर तशा प्रकारचं नियोजन, बसचं टायमिंग बघून आपण यावं। मात्र येताना थोडंसं सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करावा, कारण अतिशय जंगलाचा रस्ता आहे आणि कोणतंही वाहन असलं, खाजगी वाहन असलं तरी हा जंगलाचा रस्ता पार करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागतो। आणि भीमाशंकरला जाऊन सुद्धा तिथे जर गर्दी असली तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो। म्हणून सकाळी लवकर निघणे हा एकमेव इलाज त्या गोष्टीवर आहे। अतिशय सुंदर असं देवस्थान, ज्योतिर्लिंग आम्ही बघितलं आणि त्या भोळ्या शंकराचं, महादेवाचं, भीमाशंकराचं दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो। आपल्यालाही कधी वेळ मिळाला तर भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी, भीमाशंकर अभयारण्य बघण्यासाठी आपण जरूर यावं अशी मी आपणास विनंती करतो। कारण आपल्या महाराष्ट्र राज्याचं एक वैभव भीमाशंकरचं अभयारण्य आणि त्या अभयारण्यात वसलेलं
भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं ठिकाण बघणं हे खरोखर एक आयुष्यातली चांगली पर्वणी असू शकते असं मला वाटतं. आपण बघतो आहोत घनदाट असं जंगल आणि थोडंसं धुकं पसरलेलं आहे. येताना बऱ्याच ठिकाणी आम्हाला धुकं लागलं आणि मग 4 व्हीलरला आम्हाला फॉग लॅम्प चालू करायचं काम पडलं. त्यानंतर पार्किंग लाईट लावले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 4 व्हीलरला फॉग लॅम्प असणं फार आवश्यक आहे. कारण खूप जर फॉग असेल म्हणजे धुकं असेल तर फॉग लॅम्पमुळं आपल्याला रस्ता चांगला दिसू शकतो. तसेच पार्किंग लाईटमुळे समोरच्या येणाऱ्या मागच्या येणाऱ्या वाहनधारकांना ड्रायव्हरला समोर वाहन आहे असं कळतं. म्हणून जेव्हा केव्हा नाही नेहमीच आपल्या वाहनाची काळजी घेणे, वाहनाच्या सर्व सिस्टम अद्ययावत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कारण जीवन रक्षा रस्ता सुरक्षा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जीवनाची रक्षा करायची असेल तर सुरक्षित वाहनाने, सुरक्षित रस्त्याने किंवा सुरक्षित रहदारीचे नियम पाळून आपण प्रवास केला पाहिजेत. सर्वांनी सुरक्षित प्रवास करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. कारण ही कोणी एकाची गरज नसून सर्वांची आवश्यकता आहे. कारण प्रवास जर सुरक्षित असेल तर सर्व गोष्टी सुरक्षित होतात. प्रवास सर्वांनाच करावा वाटतो, परंतु काही वेळेस चुकून अनावधानाने प्रवास करताना प्रवास करणारे किंवा ड्रायव्हिंग करणारे यांच्याकडून काही वेळेस चुका होत असतील. परंतु त्यांनी आपल्या ड्रायव्हिंगमध्ये, चुकामध्ये, रहदारीच्या नियमामध्ये योग्य ती सुधारणा करावी. कारण आपण जेव्हा चांगले वागू रस्त्यावर येताना त्यावेळेस बाकीचेही वागतील. हे बघा, हे गाव आलेलं आहे तळेघर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे हे गाव आहे. आणि या परिसरातलं हे मोठं गाव आहे तळेघर. इथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा आहे आणि आज इथे बाजारही भरलेला आहे. आपण बघतो आहोत बाजार भरलेला आहे. छान वाटलं. एवढ्या सुद्धा दुर्गम अशा परिसरात एवढं मोठं गाव आहे. अतिशय सुंदर बाजार बघतो आहोत आपण. बाजार भरलेला आहे. आवडलं मला हे खूप. इथे रेनकोट, अंगावरच्या कोंगटी आपण ज्याला म्हणतो ते, खाण्याचे पदार्थ सर्व आहे. आणि तळेघर या परिसरातलं मोठं गाव आहे. तळेघरपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आपण बघतो आहोत इथे सुद्धा वाहनांची गर्दी आहे. आज बहुतेक तळेघरचा बाजार दिसतो. बाजार आहे की नाही नक्की माहिती नाही, परंतु बाजार आहे असं वाटतं. कारण दररोज एवढी गर्दी नसावी. आज वाहनं खूप लागलेले दिसतात इथे. आपण बघतो हे ट्रॅव्हल्स ज्या गाड्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणावरून भीमाशंकर अभयारण्य बघण्यासाठी. ज्या कठीण अशा टूर असतात, बऱ्याच जणांना कठीण टूर करण्याची खूप आवड असते आणि भीमाशंकर बघणं हे खरोखर मला तरी वाटते ज्यांना ज्यांना माहिती आहे त्या प्रत्येकाचं स्वप्न असावं. आमच्यापैकी बऱ्याच जणांचं स्वप्न होतं, म्हणून आज आम्ही हे बघण्यासाठी आलो आहोत. आपण बघतो आहोत सुरक्षित ड्रायव्हिंग करणं किती गरजेचं आहे हा आपला विषय होता. आणि आपण बघता आहात हे सुंदर असं दृश्य जंगलाचं, भीमाशंकर अभयारण्याचं हे दृश्य. आणि आपल्याला एवढा व्हिडिओ दाखवण्याचं कारण एकच की आपल्याला हा रस्ता कळावा कसा आहे.
आपण जर इकडच्या भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी, भीमाशंकर अभयारण्य हे जंगल बघण्यासाठी जर ट्रिप प्लॅन करत असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच मार्गदर्शक होईल असं मला वाटतं. हे बघा, ट्रक पण आले. ट्रकमध्ये सुद्धा सर्व प्रेक्षक मंडळी, दर्शक मंडळी आहेत. बरेच लोक वारकरी अजूनही ट्रकद्वारे ट्रकला दालन म्हणजे 2 दालन करतात वरती, एक पाट्या वगैरे लावून, आणि त्यामध्ये बरेच मंडळी त्यामध्ये येते आणि वेगवेगळे ठिकाणं, तुळजापूर, पंढरपूर, भीमाशंकर, आळंदी, देहू असे जे वेगळे वेगळे ठिकाणं आहेत, काही किल्ले आहेत, शिवनेरी, रायगड, हे जे किल्ले आहेत ते पण वेगवेगळे टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्या करतात. त्यांच्या मोठमोठ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या असतात, परंतु काही जण अजूनही ट्रकमध्ये येतात. थोडंसं ते धोकेदायक आहे, ते थोडंसं टाळल्या गेलं पाहिजेत असं मला वाटतं. आणि पाऊस आपण बघतो आहोत कंटिन्यू सुरू आहे, त्यामुळे आपलं वायपर सुरू आहे. तुम्हाला अधूनमधून थोडासा त्रास होत असेल, परंतु ही आवश्यक गोष्ट आहे, कारण पाऊस सुरूच आहे. जेव्हा जेव्हा पाऊस थांबतो तेव्हा मी थोड्या वेळासाठी वायपर बंद करतो, परंतु सध्या कंटिन्युअसली थेंब थेंब सुरू आहेत आणि फॉग असल्यामुळे थोडंसं आपल्या समोरच्या काचेवर पाण्याचे थेंब पडलेले आपल्याला दिसत आहेत. हे बघा, हे काका कुठेतरी शेतात वगैरे चाललेले दिसतात आणि आता अतिशय ॲडव्हेंचर असा हा रस्ता आहे. आपल्या सर्वांना हा रस्ता दाखवण्याचा उद्देश समजलाच असेल. आपल्यासाठी हे मार्गदर्शक व्हिडिओ नक्कीच होईल. अजूनही भरपूर रस्ता बाकी आहे, परंतु एक महत्त्वाचा रस्ता मी तुम्हाला दाखवलेला आहे. थोडंसं 1-2 ठिकाणी अजून कठीण असा चढ आणि उतार आहेत. एका साईडनं दरी आहे, तेही 1-2 मिनिटाकरता मी तुम्हाला दाखवेल.